नमस्कार. स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोपा कन्सेप्ट पाहणार आहोत, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते? ॲव्हरेज स्पीड ऑफ बॉडी इज द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी टू टोटल टाइम टेकन बाय बॉडी टू कव्हर द डिस्टन्स. म्हणजे कोणता ऑब्जेक्ट असेल, समजा बघा हा कोणती तरी बाईक असेल किंवा कार असेल. क्लिअर यायला तर नाही तर जवळ ये, क्लिअर दिसते. मी बी येऊ दे, हे बी येऊ दे. कोणता तरी ऑब्जेक्ट असेल समजा, किंवा कार असेल, बाईक असेल. ए टू बी म्हणजे ए टू बी मधलं अंतर किती आहे? 100 किलोमीटर. आणि त्याच्यासाठी टाइम किती लागला? 3 घंटे. त्याच्यानंतर बी टू सी मध्ये डिस्टन्स आहे 150 किलोमीटर आणि टाइम लागला 4 घंटे. सी टू डी मध्ये डिस्टन्स आहे 80 किलोमीटर आणि टाइम लागला 2 घंटे. आणि डी टू ई मध्ये अंतर आहे म्हणजे डिस्टन्स आहे 220 किलोमीटर आणि टाइम लागलेला आहे 4 घंटे. तर आपल्याला इथं वेगवेगळ्या तासामध्ये वेगवेगळी स्पीड आहे, तर आपल्याला याची काढावं लागते ॲव्हरेज स्पीड. तर ॲव्हरेज स्पीडचा सोपा फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे? 100, 150, 80, 220 आणि भागिले टोटल टाइम काय? 3 घंटे, 4 घंटे, 2 घंटे आणि पुन्हा 4 घंटे. तर या सगळ्याची बेरीज वर येते 550 आणि खाली येईल 13. ह्याचा जर तुम्ही भागाकार केला तर 42.3 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ ॲव्हरेज मध्ये एका घंट्यामध्ये त्या कारनं किंवा बाईकनं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? 42.3 किलोमीटर. म्हणजे त्या बाईकची किंवा कारची स्पीड काय झाली? 42.3 किलोमीटर पर आवर. धन्यवाद.